रियालिटी बिहाइंड कार वॉरंटी हे काही हिडन रूल्स आहेत जे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे, नाहीतर तुमच्या खिशाला मोठा फटका बसला म्हणजे समजत. नंबर 1, सर्व्हिसिंग तुम्हाला ऑथराइज सर्व्हिस सेंटरमधूनच करायचे. जोपर्यंत वॉरंटी पिरियड आहे तोपर्यंत मित्रांनो सर्व्हिसिंग पहिल्या 3 फ्री सर्व्हिसिंग नंतर देखील तुम्हाला तिथूनच करायचे. एक जरी सर्व्हिसिंग तुम्ही बाहेर केली तुमची वॉरंटी लॅप्स झाली म्हणून समजाच. नंबर 2, गाडीमध्ये मॉडिफिकेशन, ECU, इंजिन, टायर, दे तुमचं बॅटरी, ॲक्सेसरीज असल्या प्रकारचं मॉडिफिकेशन जर केलं असेल तर तुमच्या गाडीची वॉरंटी लॅप्स होऊ शकते. नंबर 3, कन्झ्युमेबल्स म्हणजे जसं विअर अँड टिअर पार्ट आहेत, बॅटरी, टायर, ठीक आहे, सस्पेन्शन, ठीक आहे, बेल्ट्स, वायपर्स, या ज्या कन्झ्युमेबल गोष्टी आहेत ना त्या वॉरंटीमध्ये कवर होत नाहीत मित्रांनो. नंबर 4, बॅटरी आणि तुमचं जे इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे ना त्यावर 2च वर्षाची वॉरंटी असते, पण तुम्ही जर एक्सटेंडेड वॉरंटी घेतली असेल त्याच्यावर ॲप्लिकेबल नसते, हे लक्षात राहू द्या. तर हे काही कंपन्या तुम्हाला देत नाहीत, हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. जे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स आहेत तेवढंच कवर केलं जातं. त्यामुळं जेव्हा तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला देता जर तुम्हाला काही आढळलं ते नेहमी कंपनीला सांगा, नाहीतर नेक्स्ट टाईम सर्व्हिसिंगला जेव्हा गाडी घेऊन याल तेव्हा ते तुमचे वॉरंटीमध्ये पार्ट कवर करणार नाही आहेत. लास्ट, ॲक्सिडेंट झाला असेल किंवा गाडी फ्लडमध्ये डॅमेज झाली असेल अशा वेळेस वॉरंटी तुम्हाला क्लेम करता येत नाही मित्रांनो. तर हे मित्रांनो काही हिडन रूल्स आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.